फॅन लावल्यावर हवा येते माझ्या भावा, आणि तू घरी नसला तर तुझी आठवण येते. लव यू माझ्या भावा. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. झाला टाटा. आता आम्ही माहिती आहे का आमझरीला गेलो होतो चिखलदऱ्याला. एक व्हिडिओ बनवला आम्ही ग्रुपचा. कोणता? देखो देखो हे श्याम बडी मस्तानी. मग त्याच्यात माहिती आहे का आम्ही डान्स करून राहिलो. बिपिन डान्स करून राहिला, तन्वी डान्स करून राहिली, मी डान्स करून राहिली. तर माहिती आहे का डान्स करता करता मी यायले असं ढकललं. ठीक आहे, यायले ढकललं आणि मग तो व्हिडिओ कम्प्लीट केला आणि अपलोड केला. बम त्याच्यात कमेंट, ढकललं, आवडलं नाही, असं तसं, ताई तुम्ही तशा, चुकलं तुमचं जे काही आहे. अरे दादा, मी समजू शकतो, पण गोष्ट माहिती आहे का कशी होती? हे काय करते, डान्स करताना एकदमच पुढे येते, पूर्ण कॅमेरा झाकून जाते, आम्ही कोणीच दिसलो नसतो. यायला ढकललं म्हणजे बा यायला असं म्हणणं होतं की बा सरकून जा, आहे ना, सरकून जा हे म्हणणं होतं. कारण माहिती आहे का खूप हा व्हिडिओ बनवण्यासाठी 2 दिवसपासून वाट पाहून राहिलो होतो. आणि त्याच्यात मग हे असे मदत येत होते. मी फक्त असं सरकवलं त्याईले किंवा सगळेजण दिसले पाहिजे, कारण यायले सवय नेहमी, म्हणून मग मी पुढं डान्स करत असतो. तर त्याच्यामुळे मी ढकललं. पण तुम्हाला खूप वाईट वाटलं त्याच्याबद्दल सॉरी. पण माझं इंटेन्शन तसं नव्हतं. माझं इंटेन्शन हेच होतं की बा सगळे दिसले पाहिजे. चला आता आम्ही इकडे आलो नागपूरमध्ये काहीतरी कामासाठी. पहिले ते काम करून घेतो. तर मित्रांनो, आम्ही आता कुठे आलो आहो? आम्ही नागपूरमध्ये आलो आहो. सकाळीच आलो, पण आम्ही आमचे कामं केले जे होते आम्हाला आलेले प्रमोशनचे. आम्हाला 2-3 दुकानाचे आले होते, सगळ्यांचे करून केले. आणि आता आम्ही कोणाला तरी भेटायला जातो. एक उत्कृष्ट रील स्टार आहे तो, तुम्ही त्याचे व्हिडिओ पाहिले असाल. आणि तो खूप हसवते, तो बोलते काही मला इचक पिचक, पण हसा खूप येते. आणि म्हणजे खूपच हसा येते. मी तुला हसत असतो आणि हसाच खूप येते. आणि खूपच मी तर खूप आणि येते हसा. माझा भाऊ, माझा जीव आहे. फॅन लावल्यावर हवा येते माझ्या भावा, आणि तू घरी नसला तर तुझी आठवण येते. लव यू माझ्या भावा. झालं, आम्ही अशाच एका भावाला भेटायला चाललो. आम्ही आता तिकडून एक आवाज राहिला जाता. नागपूरमध्ये आलो आहो. नुकतंच एक छान शॉप उघडला आहे त्या दादाने, आपल्या रील स्टार दादाने. तर कोणाकडे आलो, काय आलो तुम्हाला आता माहीतच पण. आम्ही त्याला शुभेच्छा द्यायला आलो आहो. तर चला आम्ही आलो आहो. आलो आहो. हे मला बोलते राजे हो, मी की नाही मला बोलताना आता बोलून तरी राहिली. तर एक काळच होता की मी बोललो नाही. आता मी लय बोलत असतो, जे आलं ते बोलत असतो. मला काही देखावा करत नाही. चला आम्ही आलो आहो. तर कुठे आलो पका? आम्ही आलो हो कडक कपडेवाला, आपल्या साहिल कडक दादा यांच्या शोरूमवर. नुकतंच त्यांनी शोरूम उघडलं आहे. तर हे त्यांचं आहे दुकान. आणि ते आहे सबसे चालू आहे त्याचं, कामं चालू आहे त्याचे. अरे कॉंग्रॅच्युलेशन साहिल. थँक्यू सो मच. हे आहे, तुम्ही ओळखताच त्यांना. नाही बिपिन, तुला काही बोलायचं आहे? आनंद अश्रू. माझ्या भावाच्या भेटीला आलो ना आम्ही. भाऊ भेटला बोले. बस झालं असं आपण, बस झालं नाही फर्स्ट टाइम. आता पहा, इथे खूप माल पडलेला आहे साहिलच्या दुकानात. आणि हे जे आहे जावई, हे माझ्या पप्पासाठी आता एक हुडी नाही, पप्पाला तुम्ही चेनचं जॅकेट घेणार आहे ना, तर थंडीचं. सकाळी का तू जिल्हा स्टेडियम रनिंग करायला? नाही, माझ्या पप्पानं मला म्हटलं मगाशी, काय म्हटलं? मला म्हणे हे स्वेटर आवडलं. ते पप्पा तू कानातच सांगते, मला काही नाही सांगत. ते तुम्हाला नाही सांगत, मलाच सांगते. हो काय? माझ्या पप्पासाठी पाहिजे तन्वी, ते पांढरं नाही, चेनचं पाहिजे त्यांना. चेंज पाहिजे, पाहून देतो ना. तेवढी पायावर पप्पासाठी मस्त. आईच्या पप्पाचं महत्वाचं आहे ना. माझ्या पप्पाचं मुलीसाठी घेतलेला. हे ह्या दादांना घेतलं मुलीसाठी पुमाचं पप्पासाठी. तर मित्रांनो, या जावयानं आपल्या सासरी बुवासाठी घेतलं हे स्वेटर. घेतलं घे ना.
येत आहे ना तीन तर झालेले पप्पासाठी. तुम्ही वाला घ्या ना हे हा कलर चांगला मला पप्पाचं यायचं आणि तुझं 3 झाले 6. तुमच्या ते कोणीतरी घेतलं ना तुम्ही छोटा. अहो तेवढं पोट काय अंदर घेऊन राहिले जे जेन्युनली आहे ते दाखवा ना आता. डेरी तशी कमी झाली मला आता काही प्रश्न नाही. मस्त यायच्या दुकानात थोडी आणि जॅकेट. त्यांनी कोणतं घेतलं पाहू दे. माझं वाव मोरपंखी वाव. आणि बिपिन तू काय घेतलं बाळा. आमच्या बॅग पकडून आहे आता तुझं आहे का तिनं घातलं. दादा तुम्ही काय घेतलं ते 2. अरे वा. बघा एक कुठे गेलो. पुमाचं घेतलं वाव. आणि माझ्या पप्पासाठी ते पर्पल घेतलं पाहिलंच तुम्ही. आता पाय मटका माणूस काय काय वाटून राहिले. जवान मध्ये पा जवान तू आपल्यावर येणार आहे. हे काही बोलते तो काय बोलून राहिला आणि तुम्ही काय वापरच लावून राहिले. काय बघलो पिशवी भेटून राहिली नाही. एक एक्स्ट्रा घेतलं तर देतो ना मी. किती पाहिजे तेवढा घेऊन जा तुम्ही. कपडेवाला डझन भर देतो ना तुम्हाला. आणि त्या पिशवर नाव काय लिहिलंय. थोडा कपडेवाला. दाखवा बरं. हे काय अरे बाप. कडक माणसावर काय कडक काम आहे ना आपलं. पिशवी घेऊन जा. लय तू एकदम व्हिडिओ मध्ये जेव्हा ते होते तवाच वाटते नॉर्मल तसा तो लय लाजाळू पोरगा आहे बिचारा. ते म्हणून म्हणते ना मित्रांनो दिसते तसं नसते म्हणून जग फसते. थांबा एक मिनिट कॅमेरा हा असा पकडायचा असा. हा हे अर्ध तोडमोड दाखवते तिथे. मला थोडस वेगळं दाखवायचं असते. माय पागल घ्या करतो. हा घ्या. तर ते म्हणते ना मित्रांनो की दिसते तसं नसते म्हणून जग फसते. तशी एक गोष्ट आहे. काय म्हणजे मी फसली तुम्हाला. मी जाणं तिकडे तुला तू काही बोलतो का तिकडे. आम्ही घेतले कडक कपडेवाल्यातून कपडे. काय घेतले. हुडी आणि जॅकेट. कपडे हा कडक कपडेवाला यांची. चला आता मी दादा मला दाखव एक दाखवून पैसे देऊ राहिली म्हटलं घे पूर्ण डब्बा पॅक करून तुम्हाला कोणता कलर देऊ म्हणून. मला एक चांगला असा निळा कलर उद्या ठीक आहे. एकच आहे जस्ट 2 मिनिट बिपिन जस्ट 2 मिनिट माय वन वुडी अँड इन ब्ल्यू कलर अँड तो नेव्ही ब्ल्यू कलर क्या दॅट I am doing. ओ कोणता कलर म्हटलं तुम्ही? आताच तर म्हटलं मी कोणता कलर. एक तर ब्ल्यू द्या नाही तर नेव्ही ब्ल्यू द्या. त्यासाठी नवीन गट्टा काढतो ना. अरे वा काय नाव तुमचं. कपिल. अरे वा वा कपिल भाऊनं माझ्यासाठी नवीन एक उपक्रम तयार केलेला आहे. मी इकडे तो तेच तो म्हणून घेऊन राहिली ह्या पाहिजे काय नेव्ही ब्लू पाहिजे का काळा पाहिजे का. मस्त आहे. जमलं आमचं हुड्या भेटले आम्हाला. अबे जमलं तू नाही त्या पप्पाचं जमलं. माझ्या पप्पांना कालच विचारलं तर हे म्हणे रश्मी हे म्हणे आता फैललं म्हणे आता ऋतून आलं. मला नाही सांगितलं त्या बापानं. ते माहिती आहे. मला तिला सांगितलं. माहिती होतं सांगून पाहिजे नाही. ते ना, इथं ऐकतच नाही ना. पोतं घेऊन गेले. कपिल भाऊ जमलं का आपला काही गणित. जमलो ना पण साईज नाही ना तुम्हाला. बस 2 मिनिटात तिथून काढून. हा तशामधूनच देणे एखादा. तर चला साहिलच्या दुकानाचा टूर करू. पहिले स्टार्टिंगला आहे महामानवाचे फोटो आणि तिथून आहे हे एवढं दुकान आहे. आता माल दाखवू निघालेला आहे. हाताघडी करणार हा इथे ठेवून दिलेला आहे. सध्या चालू आहे स्कीम. त्याच्यानंतर इथे जीन्स वगैरे टी शर्ट्स वगैरे सगळं आहे इथे आणि छान आहे. आणि इथे बसला तो तिथे काउंटर आहे साहिलचं. तर असं त्याचं दुकानाचा टूर आहे आणि खूप छान वाटते की बा त्याने त्याचं दुकान ओपन केलं. तर वरती पण बघा शर्ट्स वगैरे आहे. मी तुला उद्या देईल. तर चल साहिल आम्ही येतो आणि खूप खूप शुभेच्छा तुला पुन्हा. धन्यवाद आणि लवकर आम्हाला लग्नाला बोलो. लग्न कुठं इनमीन 22च्या हा 22 पावा. तू हालत चालले का. अरे सॉरी मग तू एकाचे 10 दुकानं हो म्हणून एकाचे 10 दुकानं हो आणि नंतर लग्न कर. नक्की मी पण येतो अमरावतीला. लवकरात लवकर आपण पोल्यात पण करू. येस तू येस. अमरावतीमध्ये आला की पहिलीच्या हातचं जेवण करतो. हा तू काय खातं नॉनव्हेज खातस तर अरे मग येतो मग. अवकाली आपण मी मस्त नॉनव्हेज बनवून तू येतो. बोलवते हो काय? आणि मी शेवट चल साहिल बाय 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 बाय. घेऊन जा तुमचं. अरे माय पप्पालाच द्या. माय पप्पाला द्या पहिले. माय पप्पा याच्यात बस झाले चांगले दिसून राहिले. चला काका पाय स्वतःच तर चला अशी भेट घेतली आम्ही साहिलची
आता खूप वेळ झालेला आहे. आता आम्ही निघतो. आता इथून घरी जायसाठी अमरावती जायसाठी 4 तास लागणार आहे. कसं काय म्हणतं बिपिन? बिपिन बम खुश आहे आज. हो कारण की म्हणजे मी तर ओपनिंगलाच येणार होतो, थोडंसं कामा वगैरे म्हणून काही येणं झालं नाही. आणि मस्त पोरगा आहे साहिल आहे ना रे, स्वभाव वगैरे एक नंबर आहे. खूप छान दिसत आहे व्हिडिओमध्ये, केस वगैरे माहिती. तू तर रणबीर सिंगच आहे रे आता. तुला तोडच नाही आता रणबीर, तुला तोड नाही त्या लुकले. आणि तो जो तो फोटो काढला तो एक कॅमेरा घेऊन, तो तर एकदम गज्जपच आहे. मग भले आम्ही वाघ हे आहे ना आणला, पण बाकीचा फोटो त्याचाच आहे, तो मस्त दिसत होता. तर चला आता आम्ही जातो. आम्ही आता काहीतरी रस्त्याने जेवण करतो आणि मग जातो आम्ही आमच्या अमरावतीला. मुलं माझे आईकडे आहे, पप्पाला स्वेटर देतो, मग जातो घरी. तर असा होता आजचा छोटासा व्लॉग. कसा वाटला कसा आणि मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.